जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. Agilus Diagnostics. मग आणा आणि खा. चितळे बाकरवडी टी 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 टी. नमस्कार. मुंबई तक बैठक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी, पॉवर्ड बाय MIDC, असोसिएट स्पॉन्सर ॲगिलस डायग्नॉस्टिक्स, चितळे बंधू आणि ग्लोबल सेंट अँगिलोस ग्रुप ऑफ कंपनीज. खरं तर मुंबई तक बैठक आम्ही एक साधारण 1.25 वर्षापूर्वी सुद्धा आयोजित केलेली होती, पण तेव्हापासून आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल लागला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं शिंदे सरकार स्थिर आहे हे कळलं, पण तरी सुद्धा त्या शिंदे सरकारमध्ये एक पार्टनर आला अजित पवारांच्या रूपाने. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटली. कालांतराने आमदार अपात्रतेच्या याचिका सुद्धा निकाली लागल्या. मधल्या काळामध्ये राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा रंगल्या आणि पाठोपाठ लोकसभेची निवडणूक सुद्धा झाली. पण या मधल्या काळामध्ये इतक्या सगळ्या परीक्षा दिल्यानंतर सुद्धा आता खरं तर आपल्या राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या आणि सगळ्यात मोठ्या परीक्षेला सामोरं जायचंय, ते म्हणजे विधानसभेची निवडणूक. आणि याच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही घेऊन आलेलो आहोत मुंबई तक बैठक. या बैठकीमध्ये विचारमंथन होणार आहे महाराष्ट्रातल्या विविध राजकारण्यांसोबत, नामवंतांसोबत आणि कलावंतांसोबत. कारण इथे हातचं राखून किंवा सांभाळून नाही तर अगदी सडेतोड प्रश्न विचारले जातात. आणि आपल्या आजच्या या विचारमंथनाचे सगळ्यात पहिले प्रमुख पाहुणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल. खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा परिचय हा महाराष्ट्राला सुद्धा आहे आणि त्यांनी केंद्रात काम केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचा परिचय आहेच. पण त्यांचा परिचय करण्यापूर्वी मला अजित पवारांचं एक वाक्य इथे आठवतं. नुकतंच मुंबई तकवर अजित पवारांची एक मुलाखत झाली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी अगदी प्रांजळपणे मान्य केलं की याआधी माझ्या जरी चुका झाल्या तरी सावरून घ्यायला आमच्यासोबत साहेब असायचे, पण आता साहेब सोबत नाहीयेत आणि म्हणूनच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसने कात टाकलेली आहे आणि संपूर्ण अजित पवारांची राष्ट्रवादी ही गुलाबी रंगात न्हाऊन निघालेली आहे. गुलाबी रंग हा तसा प्रेमाचा, इथे हे प्रेमाचं नातं आहे भावा बहिणीचं आणि म्हणूनच आपल्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी हा भाऊ महाराष्ट्र अख्खा पालथा घालतोय. पण या लाडक्या भावाच्या मागे सुद्धा एक कणखर पाठीराखा आहे, तो म्हणजे प्रफुल्ल पटेल. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा स्वतंत्रपणे हाती घेतल्यानंतर अजित पवारांसमोर येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी कोणकोणते चॅलेंजेस आहेत आणि ते कसे पेलणार आहेत या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आजच्या मुंबई तक बैठकीचे आपले पहिले पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं. ही मुलाखत घेणार आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी. प्रफुल्ल भाई, वेलकम. तुम्ही मुंबई तकच्या मंचावरती दुसऱ्यांदा येत आहे. यापूर्वी आपण तुमच्याबरोबर चावडी केली होती आणि त्यावेळेस तुम्ही युनायटेड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होता आणि आता तुम्ही फ्रॅगमेंटेड पण जे तुमच्याकडे आलेले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहात. आता तुमची ओळख करून देताना जे अनुजाने सांगितलं, तुम्ही म्हणजे त्याच्यामुळेच अजितदादांना हे धैर्य झालं की आपण केलं पाहिजे. हे कणखर पाठीराखा जो एकेकाळी शरद पवारांबरोबर होता आणि आता तो माझ्याबरोबर आलाय, म्हणूनच त्यांना हा धीर आला की आपण आता पवारांपासून वेगळं जाऊन पक्ष स्थापन केला पाहिजे. आपण मला इथे मुंबई तकच्या या कॉन्क्लेव्हमध्ये बोलवलं त्याबद्दल आभार. थोडा सुरुवातीला, कारण पत्रकारांना सवय आहे प्रश्न विचारायची, जरा आम्हालाही थोडं क्लॅरिफिकेशन आणि तुम्हाला थोडं मानसिकता तुमची बदलण्याची आम्हाला पण इच्छा वाटते. तुम्ही फ्रॅगमेंटेड कसा शब्द वापरला? देयर आर टू ग्रुप्स ऑफ एनसीपी असं म्हणा. तुम्ही काही संशोधन करा. पण सुप्रीम कोर्टने सांगितलंय तुम्हाला टेम्पररी दिलाय. नाही ते ठीक आहे, सब्जेक्ट टू द सुप्रीम कोर्ट. नाही असं नाही आहे. कोणी कोर्टात गेल्यानंतर काही कोर्ट थोडं म्हणजे टिल वी डिसाईड ऑल राईट, पण त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही फ्रॅगमेंटेड आहोत तेवढंच. बाकी आपण याच्यावर फार काही भाष्य करणं आवश्यक नाही आहे, पण थोडी तुमची मानसिकता आणि बघण्याच्या नजरिया जरा बदला, एवढीच माझी विनंती. प्रश्न आपल्याला सुरू करायचे आहेत लोकसभेपासून, कारण लोकसभेपूर्वीचं वातावरण, जसं मी मगाशी सांगितलं तसं की लोकसभेपूर्वीचं वातावरण, लोकसभेनंतरचं वातावरण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
सगळ्यात आधी तुम्ही अशा पद्धतीचा रिझल्ट एक्सपेक्ट केला होता का? जेव्हा तुम्ही गेला होता त्यावेळेस तुमचा ठाम विश्वास होता की मोदींची पॉप्युलॅरिटी, मोदींचा करिश्मा तुम्हाला सुद्धा तारून नेईल, महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील, राम मंदिर आणि इतर सगळ्या मुद्द्यांवरनं महाराष्ट्राने वेगळा रिझल्ट दिला. वेर यू एक्सपेक्टिंग इट? बघा, पहिल्या तुम्ही जे म्हटलं की मोदीची पॉप्युलॅरिटी खाली आली, असू शकते काही फॅक्टर्स जे, कारण कसा इन्कम्पन्सी 3 वेळा म्हणजे ते आज पंतप्रधानासाठी आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी समोर आले होते. बनले तर शेवटी तेच 240 जागा पण तिसऱ्यांदा मिळवणं इज नॉट ए स्मॉल थिंग, ते महत्वाचं आहे. दुसरं, महाराष्ट्राच्या विषयी तुम्ही म्हटलं, बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये अपेक्षित निकाल नाही लागला आणि त्याची अनेक कारण आहे. फक्त मोदी साहेबांची पॉप्युलॅरिटी किंवा आमच्या एकंदर एनडीए सरकारची पॉप्युलॅरिटी कमी झाली होती असं नाही आहे. तुम्ही भारतातला अनेक राज्यामध्ये तुम्ही बघा, आज क्लीन स्वीप झाली आहे. मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, ओडिसा असो, असे काही बरेच नावं मी घेऊ शकतो. त्याचं कारण आहे, आता दिल्लीमध्येही आज जिथे आप आणि अरविंद केजरीवाल एवढा रडाखडा करत होते की मी तुरुंगात मला टाकलं वगैरे वगैरे, ठीक आहे, व्हॉट एव्हर मे बी द नॅरेटिव्ह, अनेक ठिकाणी आज मोदी साहेबांनी या देशाच्या 10 वर्ष सतत विकास जे केला आहे, जे काम केले, अनेक योजना दिली, सर्व समावेशक योजना दिली लोकांना. म्हणजे काही त्यांना लिमिटेड काही लोकांचे ते नेतृत्व करतात असं जे दाखवायचे प्रयत्न होते त्याच्यात ते यशस्वी नाही झाले. फक्त महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या 2-3 वळण होते. एक तर खऱ्या अर्थानं 3 पक्ष या बाजूनं आणि 3 पक्ष दुसऱ्या बाजूनं, आणि ते थोडं सुरुवातीच्या आमचा जे काळ होता त्यामध्ये एकमेकांना थोडं म्हणजे समजून घेणं आणि योग्य रीतीनं जे आम्ही खालपर्यंत जाऊन आमच्या वर्कर्सांना तिन्ही पक्षाचे एकमेकांचा बरोबर काम करण्याची कधी सवय नव्हती. दुसरी गोष्ट महत्वाची होती की एक नॅरेटिव्ह तर चाललाच आणि ते फेक नॅरेटिव्ह होता, पण दुर्दैवानं संविधान बदलणार हा एक फार मोठा फॅक्टर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते पोहोचला होता. आणि त्यामुळे आमच्या दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये एक अत्यंत म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं, जे त्या काळात आमच्यासाठी खूप मोठा म्हणजे त्याच्यामुळे फरक पडला. एक आणखीन फॅक्टर महत्वाचा होता की मराठा आंदोलन ते चालला होता, त्याच्यामुळे ओबीसी मध्ये पण थोडा रिॲक्शन झाला होता. आणि स्वाभाविक आहे कुठल्याही समाजाला मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळेच त्या मताचे होते. विधानसभेमध्ये सगळ्यांनी एकमताने प्रस्ताव पारित केला, पण त्याचबरोबर ओबीसी मध्ये पण काही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये पण म्हणू शकतात एक रिॲक्शन होतं. आणि शेवटचा एक तिसरा मुद्दा होता की काही म्हणजे 7-8 मतदारसंघ कांद्याच्यामुळे, आणि काही दुर्दैवानं याच वर्षी 2024 मध्ये आमच्या जे सोयाबीन असो, कापसाचे भाव असो, जे सतत 10 वर्ष योग्य रीतीनं शेतकऱ्यांना मिळत गेले, ते या वर्षी खालवले. आणि त्याचबरोबर दुधाचे भाव. म्हणजे 3 फॅक्टर जर म्हणा, एक सोशल म्हणा, एक शेतकऱ्यांचा म्हणा, आणि एक आपण परत सोशलचाच पार्ट आहे मराठा आणि या आंदोलन. तुम्ही 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, मला एकेका गोष्टीवरती यायचं आहे, पण एक महत्वाचा फॅक्टर तुम्ही मिस करताय असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्रामधली ही जी काही प्रतिक्रिया होती लोकसभेतली, दॅट वॉज अ रिॲक्शन टू जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण घडलं, ज्या पद्धतीने ते राजकारण घडलं. ज्यावेळेस फडणवीस म्हणाले की मी आलो परत आणि 2 पक्ष फोडून परत आलो, लोकांना ही पण गोष्ट आवडली नाही. कुठेतरी ज्यावेळेस पंतप्रधान येऊन महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते त्यावेळेस ते म्हणाले की भटकती आत्मा, त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. या सगळ्या गोष्टींची सुद्धा कुठेतरी ही रिॲक्शन होती असं तुम्हाला वाटत नाही? लोकांना ते आवडलं नाही ज्या पद्धतीने त्या गोष्टी घडल्या? मी सुरुवातीलाच म्हटलं की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष दोन्ही बाजूला, म्हणजे एवढा पक्षाचा एक थोडा कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये होता. काही लोकांना आवडलं असेल नसेल
शेवटी आज आमच्याबरोबर जेव्हा 43 आमदार येतात तर ते पण जनप्रतिनिधी आहे. त्यांना पण वाटत असेल की बाबी आम्ही जे काही करतो निर्णय करतोय आमच्या मतदारसंघाच्या हितासाठी करतोय. आम्ही स्वतः बघा कोणताही जनप्रतिनिधी असेल पहिलं मला परत निवडून यायचं आहे ते त्यांच्या माइंडमध्ये असतो. आणि जर त्यांनी जे निर्णय केले इव्हन शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले लोक बघा आता असं आहे की कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कसा असं अधिक कधी पहिलं घडलेलंच नाहीये महाराष्ट्रामध्ये. असं पहिल्यांदा एक अभिनव एक म्हणजे परिस्थिती निर्माण झाली. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं की काही गोष्ट तुम्ही म्हणतात काही आमच्याही चुका झाल्या असेल असं काय मी एकदम काही सगळंच आम्ही बरोबर केलं असं नाही आहे. पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून येणारा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर करेक्टिव्ह मेजर्स घेतले गेले असंही नाही आहे. तुम्ही वोट शेअर बघा महाराष्ट्रामध्ये दोन्ही बाजूचे वोट शेअर बघितले तो म्हणजे इक्वलच आहे. काय 0.2% 3% हे काही फरक नसते. जर ह्या पूर्ण तुम्ही अभ्यास करून जर विचार केला आणि करेक्टिव्ह मेजर्स घेतले तर नक्कीच त्याचा परिणाम या आमच्या बाजूनं पुढच्या विधानसभेमध्ये लागू शकतो. तुम्ही म्हणालात की कोऑर्डिनेशनमध्ये कुठेतरी इश्यू होता 3 पक्षांच्या कोऑर्डिनेशनमध्ये. त्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की तुमचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी बरोबर जेल नाही होऊ शकले? अनेक मतदारसंघांमध्ये असं बघायला मिळालं आपल्याला की तुमच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीची जी मतं आहेत कोर मतं आहेत ती मतं तुमच्याकडे वळली नाहीत. तुमची मतं भारतीय जनता पार्टीकडे वळली नाहीत. बिगेस्ट एक्झाम्पल बारामतीचं आपण घेऊ शकतो की तिकडचे अनेक भागांमध्ये जिथे भाजप स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला लीड मिळू नाही शकला. तुम्हाला असं वाटतं का की ते अमॅल्गमेशन ते एकत्र येणं 2 मतांचं एकमेकांना ट्रान्सफर होणं ते काही होत नाहीये? आयडियोलॉजिकल डिफरन्सेसमुळे त्या गोष्टी होत नाहीये? नाही ते गोष्ट तर आमच्यापेक्षा समोरच्या बाजूला पण लागू होते ना. तुम्ही शिवसेना बरोबर आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमीच समोर राहिले. आणि जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो तेव्हा प्रखर हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरे साहेबांनीच महाराष्ट्राला म्हणजे दिलेलं आहे. आणि तो प्रखर हिंदुत्वाच्या सोबत जाऊन मुस्लिम आणि बाकीच्या लोकांच्या वोटाचं कन्सॉलिडेशन करता आला. हे आयडियोलॉजिकल विषय नाही जे तुम्ही नाही मला पूर्ण करू द्या. आता राहिला खालचा विषय. कसा झाला की लोकसभेमध्ये खास करून मोठा प्रॉब्लेम हे झाला की राष्ट्रवादीकडे आमच्याकडे खासदारची संख्या कमी होती. आमच्या सोबत आलेले एकच खासदार होते सुनील तटकरेजी. आणि त्यामुळे आमच्या जेव्हा सीटच्या डिस्ट्रीब्युशन झाला खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की आता जस्ट 2-3 उदाहरण देतो कारण एवढं 48 देणं काही योग्य नाही. पण आता माडाची सीट दिंडोरीची सीट अशा परभणीची सीट जर आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढवलं असतं तर डेफिनेटली त्याचा परिणाम वेगळा आला असता. एखाद्या वेळा इव्हन नाशिकच्या पण मी म्हणतो असे तुम्हाला अनेक उदाहरण मी देऊ शकतो. आणि या अर्थानं आज विधानसभेमध्ये सेम टू सेम परिस्थिती राहणार नाही. आणि त्यामुळे आमच्या वर्कर सुद्धा थोडा खचला होता की बाबा आम्हाला एवढीच जागा लढायला मिळत आहे. कुठेतरी बीजेपीच्या वर्करला पण थोडाफार हे म्हणजे असा एक सुरुवातीला कारण तेच मी म्हणतो की आम्ही समन्वय जे करायला पाहिजेत होता आम्ही वर एकत्र आलो बसलो. पण जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन जर आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसून जर काम केलं असतं. मी एक एक्झाम्पल माझ्या भंडारा देतो. भंडारा गोंदियाचा बीजेपीचा माणूस होता पण काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. आणि मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही तुम्ही विचारू शकतात की त्यांच्या लोकांपेक्षाही जास्त काम ते राष्ट्रवादीचे लोक करत होते. कारण जिथे नेते आहेत नेत्यांनी ते समन्वय कुठेतरी करून घेतला. पण ते दुसरीकडे सगळीकडे म्हणजे यू आर राईट की सगळीकडे जसा पाहिजे आम्ही एकमेकांचा बरोबर समन्वय करू शकलो नाही वेळेच्या अभावाने. आणि थोडे आमची त्या बाबतीत थोडा दुर्लक्षही होता जो आता विधानसभेमध्ये तुम्हाला दिसायला मिळणार नाही. नो मी आयडियोलॉजिकल याच्याकरता अशा करता म्हटलं की शेवटी शिवसेना काँग्रेस एनसीपी 2019 पासून एकत्र आहे. त्यांनी एकत्रित सरकार चालवलं. त्याचा एक इम्पॅक्ट झाला की त्यांचे कार्यकर्ते खाली काम करत होते. शिवसेनेला ज्या पद्धतीने दलित आणि मुस्लिम समाजाची मतं पडली मुंबईमध्ये पडली
शिर्डीसारख्या मतदारसंघामध्ये पडली, अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला ती गोष्ट बघायला मिळाली. तशा पद्धतीची वोट ट्रान्सफर तुमच्यामध्ये दिसली नाही. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही आयडिओलॉजिकली अँटी बीजेपी मतं आहेत असं आतापर्यंत आपण बघितलंय. 2019 या ह्याच्यामध्ये आपण बघितलं. त्याच्यात उत्तर तुम्हाला दिलं की आयडिओलॉजिकली तर आम्ही शिवसेना बरोबर कुठे होतो, पण ती झाली ना मतं ट्रान्सफर. तो नाही, ते एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की एक नॅरेटिव्ह चालला, काहीतरी आमच्याही चुकला असेल ना, मी कुठे नाही म्हणत, मी चुकला म्हणजे समन्वय जसा पाहिजे तसा मी करून घेतला नाही. काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थोडा फरक का होता की महाराष्ट्रामध्ये एक नाही अनेक कारण निर्माण झाले त्यावेळी. तुम्ही फक्त पॉलिटिकल पार्टीजचाच विषय नव्हता, पब्लिकमध्ये पण गेल्यावर त्यांचे काही इश्यूज होते, ते पण आम्ही कुठेतरी आम्ही म्हणजे योग्य रीतीनं दोघांना कन्व्हिन्स करू शकलो नाही. असं नाही की आम्ही हाताळत नव्हतो, पण काय होते की एखादा वेळेस, आणि एक आणखीन मी तुम्हाला सांगतो, एक पॉलिटिकल फॅक्टर आहे तो लोकांना म्हणजे याच्याशी किती तुलना करतात की नाही मला, पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून न नगरपालिकेचे, न जिल्हा परिषदचे, महापालिकेचे अनेक निवडणुका जे होत असतात ते झालेच नाही. लोकांनी एकत्रच म्हणजे सगळं म्हणजे जे काही छोटा मोठा मनामध्ये राग असतो ते त्यांनी फरकच नाही केलं की हे लोकसभेची निवडणूक आहे की अमुकांची निवडणूक आहे. सगळं गोष्टीच्या अनेक जे फॅक्टर्स आहे, इन्क्लुडिंग जे तुम्ही म्हणतात, ते सगळं एकत्र आले आणि एक त्याचा परिणाम या लोकसभेमध्ये आपल्याला दिसायला मिळाला. आणि पण तरी पण एवढं असूनही वोट पर्सेंटेज ऑफ बोथ द फॅक्ट म्हणजे एनडीए आणि युपीएच्या सेमच आहे ना. पण प्रफुल्लभाई, त्याच्यामध्ये नेहमी म्हटलं जातं की लोकसभेला मोदी फॅक्टर हा एक वोट कॅचर असतो आणि दॅट ऍड्स टू अराउंड 8 to 10% वोट. थोडा कमी जास्त होत असेल, पण त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वोट शेअर तिथे पोहोचलाय. आता विधानसभेत तुमच्याबरोबर मोदी नसणार आहेत. उलट आता जे लोकसभेच्या वेळी जे नॅरेटिव्ह होता संविधान बदलणार, ते फार मोठा, आय एम टेलिंग यू, नंबर 1 फॅक्टर होता मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार. अबकी बार 400 पारच्या नाराच्या एक म्हणजे रिॲक्शन अशी होती, जे नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह का चालला, बिकॉज 400 पार म्हटल्यावर लोकांना वाटलं की अरे, आणि काही लोकांनी त्यांच्याच कडचे काही लोकांनी चुकून आणि हे असा काहीतरी 1-2 स्टेटमेंट करून टाकले, ते अँप्लिफाय झाले आणि आजच्या सोशल मीडियाचा काळ आहे, एकदम म्हणजे ते पसरला, इट स्प्रेड लाईक वाईल्ड फायर अख्खा देशामध्ये. आणि त्याच्यामुळे तो नॅरेटिव्हमुळे सर्वात मोठा नुकसान नंबर 1 फॅक्टर असेल तो संविधान बदलणार. आणि तो फॅक्टर आता विधानसभेमध्ये कुठे राहतो? मोदी साहेबांचा विषय नाही आहे. मोदी साहेब तसेही भारताचे पंतप्रधान होणार होते. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचा प्रसंग जेव्हा येतो, मोदी साहेबांचा विषयच येणार नाही. आणि हा संविधानचा फॅक्टर हा अजिबात येणार नाही, हे पण एकदम स्पष्ट लोकांना जाणवते. आणि 2-3 फॅक्टर दुसरे झाले ना. आता जे शेतकऱ्यांची जी ओरड होती, नाराजी होती, त्यामध्ये बऱ्याचपैकी सरकारने म्हणजे खबरदारी घेतलेली आहे. आज तुम्ही बघा की शेतकऱ्यांच्या म्हणजे सगळे म्हणजे वीजचे बिल माफ झाले, पुढे वीजचे बिल द्यायचे नाही, दिवसात त्यांना वीज मिळणार, हे सगळं शेवटी शेतकऱ्यांना 1 रुपयात म्हणजे त्यांना पीक विमा होतोय. तुम्ही परवाच्या दिवशी अजितदादांना तिथे शिर्डी के नाशिकमध्ये तुम्ही भेटले, तर तुम्हीच मला सांगा ना, त्याच बेल्टमध्ये मागच्या वेळी किती नाराजी होती. कुठलाही राजकारणी हिम्मत करत नव्हता की लासलगावला जायचा की निफाडला जायचा, कारण शेतकऱ्यांची नाराजी एवढी होती. आता ऍक्च्युअली आम्ही थेट संवाद त्याच वर्गाशी करत आहोत. त्याच्यासाठी केंद्र सरकार रिस्पॉन्सिबल नाहीये का? अनेकदा महाराष्ट्रातनं ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवून सुद्धा सोयाबीनचे भाव त्यांना जेवढी अपेक्षा आहे तेवढे भाव मिळत नाहीयेत. त्यांची प्रोडक्शन कॉस्ट पेक्षा सुद्धा कमी भाव त्यांना मिळत आहेत. कांद्याचे भाव, निर्यात बंदी उठवा, हजारदा मागणी आपल्याकडनं झाली. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन जातात, हे पण नॅरेटिव्ह त्याच्यामुळेच तयार झालं. या सगळ्या गोष्टींकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं, त्याचे परिणाम पण भोगायला लागले. आणि काही बघा कसा असतो, काही मिस इन्फॉर्मेशन, फेक नॅरेटिव्ह हे जे आपण म्हणतो ते त्यावेळीस समहाव तो नॅरेटिव्ह खूप चालला, चुकीचा चालला. काही गोष्ट म्हणजे चुका लहान मोठी आमच्याकडून झाल्या असेल, मी असं त्या नाकारत नाही,
पण तुम्ही आता सोयाबीनच्या जसं एक छोटासा एक्झाम्पल देतो, सर्वात जास्त सोयाबीनचं प्रोडक्शन भारतामध्ये होत असेल तर मध्य प्रदेशमध्ये होत आहे. मग मध्य प्रदेशमध्ये त्याचा परिणाम नाही, इथे परिणाम आहे. असेल काही सेन्सिटिव्हिटीज इन फार्मर्स असू शकते. आय एम नॉट सेइंग की आम्ही जे काही केलं सगळं बरोबर केलं, काही चुका झाल्याही असेल. आता गुजरातमध्ये सगळे उद्योग जाळून राहिले, हे रॉंग नॅरेटिव्ह आहे. आता डायमंड बोर्स मुंबईमध्ये पण आहे आणि भारतातला सर्व डायमंडचा व्यापार आजपासून नाही, ते पहिलं पूर्वीपासून सुरतमध्ये आहे. हे काय नवीन गोष्ट आहे का? आता ॲज टाइम विल गो प्रत्येक ठिकाणी, आता बँगलोर आणि पुणे वॉज दी IT कॅपिटल, त्याच्या पलीकडे कुठेही तुम्हाला IT दिसायची नाही. आता नागपूरच्या मिहानमध्ये IT तुम्हाला दिसते, तुम्ही दिल्ली, गुडगाव, नोएडामध्ये जा तुम्हाला IT दिसते. तर हे तर ॲज समय जसा देशाचा प्रवास सामोर जात राहील, डेव्हलपमेंट होत राहील, भारतातल्या अनेक ठिकाणी तुम्हाला, आता आसाममध्ये TCS इज पुटिंग अप अ बिग IT पार्क. तो हे दिस डेव्हलपमेंट हॅज टू रीच ऑल फार कॉर्नर्स. पण त्याचा नॅरेटिव्ह एक चुकून तयार झाला. आता गिफ्ट सिटी, जस्ट माहितीसाठी तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये आहे. पण गिफ्ट सिटीचा निर्माण केव्हा झाला? मोदी साहेब मुख्यमंत्री असताना गिफ्ट सिटीची सुरुवात झाली. आता 10-15 वर्षामध्ये ते समोर जाणार की नाही, प्रोग्रेस होणार की नाही, त्याचा अर्थ हेच आहे की महाराष्ट्र आणि मुंबईची कुठे म्हणजे महत्व कमी होणार आहे की दुर्लक्ष होणार आहे. कसं आहे की हे दीज आर ऑल नॅरेटिव्स. आणि म्हणून जे काही चुका झाली मागच्या वेळी, की जे काही आम्ही लोकांपर्यंत जाऊन हे जे काही क्लॅरिफिकेशन किंवा समजूती घालण्याची गरज होती, ते आता यावेळी तशी चुका होणार नाही. नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलं भाजपचं, तुम्ही उदाहरणं पण दिली त्याच्यामध्ये, तुमच्या मतदारसंघाचं तुम्ही उदाहरण दिलं त्याच्यामध्ये की तुम्ही तुमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होते. पण मला असं जाणवतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र तुमच्या विचाराशी काही सहमत आहे असं वाटत नाही. त्यांच्या 2 माउथ पीसेसमध्ये, त्यांच्या मुखपत्रांमध्ये, ऑर्गनायझर आणि विवेक महाराष्ट्रातला, दोन्हीमध्ये या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महायुतीचा परफॉर्मन्स खराब झाला किंवा तुमचा पराभव झाला, त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेणं हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब झाली. पंतप्रधान मोदींचं जे नॅरेटिव्ह होतं अँटी करप्शनचं, त्याला झटका बसला आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती झाला, असा त्यांचा थेट त्याच्यामध्ये रोग त्याच्यामध्ये होता. हाऊ डिड यू रिस्पॉन्ड टू दॅट? भाजपशी तुमचं ह्याच्याबद्दल बोलणं झालंय का? मी असं ऐकलंय की RSS आता महाराष्ट्रातली कॅम्पेन भाजपची एका पद्धतीने ताब्यात घेते, रोज त्यांच्या मीटिंग्स होत आहेत, त्यांचं भेटणं सुरू आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय सांगते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे काय विचार असेल तो आम्हाला डायरेक्टली काय लागू होत नाही. ते संस्था आहे ज्याच्या BJP बरोबर जवळचा नाता आहे, ते आपण समजू शकतो. पण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेतृत्वाने आम्हाला कुठेही असं इंडिकेशन दिलं नाहीये, उलट त्यांचे स्टेटमेंट अनेक वेळा येऊन गेले आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून हा विधानसभेमध्ये जाणार. मग विषय कुठे आला? RSS काय बोलला की नाही, आम्हाला काही त्याचा असं नाही आहे. RSS इज अ पेट्रिऑटिक संस्था, आम्हाला त्याच्याबद्दल काही कॉमेंट करायची नाही. पण आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत, 3 पॉलिटिकल पार्टी एकत्र जाऊन राहिले या इलेक्शनमध्ये, त्याच्याबद्दल कितीदा क्लॅरिफिकेशन होऊन गेलेलं आहे. अमित शाह बोलले, नड्डा साहेब बोलले, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस बोलले. मातृसंस्था आहे ना RSS त्यांची. त्यावेळेस RSS म्हणतं, RSSच्या मुखपत्रामध्ये एखादी गोष्ट येते त्याच्यावरनं प्रश्न तर विचारले, ठीक आहे होणार त्याच्यामध्ये असेल ना. मी नॅरेटिव्ह पण तयार होणार. तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, कारण असा तुम्ही कुठेतरी वाचलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाकडून किंवा आमच्या NDA मधून काय असा इंडिकेशन आम्हाला देत नसेल, तोपर्यंत आम्ही कशासाठी यामध्ये स्पेक्युलेटिव्ह राहायचा. सगळे कामाला लागलेले आहेत ना तिन्ही पक्ष. आता तुम्ही बघतच आहात ना की आम्ही सरकारमध्ये आहो, योजना दिल्या आहेत. तुम्हाला लोकसभेनंतर असं नाही वाटलं की आपला निर्णय चुकला, आपण जर राहिलो असतो बरोबर तर आपल्या जास्त सीट आल्या असत्या? आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 जागा लढवून 8 जागा निवडून आल्या. मी तुम्हाला आधीच एक उत्तर दिलं की आमच्या सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये
आम्ही योग्य रीतीनं म्हणजे सगळ्यांच्या काहीतरी कुठे ना कुठे काही चुका झाल्या आणि जे जागा मी 2-3 उदाहरण तुम्हाला म्हणून दिले. तुम्ही पवार साहेबांची 10 जागा जे त्यांनी घेतली 10च्या 10 जागामध्ये राष्ट्रवादीची जिथे ताकद होती तीच त्यांनी घेतली. what went wrong? आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीच्या कडनं त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सीट खेचून घेतल्या. वेरेज तुम्हाला ते शक्य का नाही झालं? तुम्ही पण इक्वल पार्टनर आहात, तुमच्याकडे पण 40 आमदार आहेत, तुम्ही सुद्धा त्यांच्या सत्तेमध्ये आलेला आहात, तुम्हाला सुद्धा बोलवून घेतलं. आम्ही खऱ्या अर्थानं 4च जागा लढवली आणि 4 पैकी पण तुम्हाला माहित आहे उस्मानाबादची जागा जी होती धाराशिवची ती आम्हाला ऐन वेळी नुसतं म्हणजे आम्हाला देण्यात आली. आमची काय ओरिजिनल राष्ट्रवादीचे 2च उमेदवार, आमचे ओरिजिनल उमेदवार 2च होते. ते पण तुम्ही विचार करा ना का तुम्हाला आम्ही का मान्य केलं? दॅट इज द क्वेश्चन. आम्ही यू हॅड टू टेक कॅन्डिडेट. आम्ही मान्य करण्यामागे एकच कारण होता की आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांची निवडणूक आहे, आम्हाला कुठेही खीण टाकायचा नाहीये, आम्हाला कुठेही ऑब्स्टेकल बनवून नाही तर काय होते मोदी साहेबांच्या इलेक्शनवर परिणाम होऊ नये आणि त्या अर्थानं आम्ही कुठेही म्हणजे असं काही अडचणी निर्माण केली नाही. मेसेज शुड गो की आम्ही एक आहो, एकत्र लढत आहो. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो की एकमेकांचा बरोबर गेले त्यामुळे आमच्या इलेक्शनवर परिणाम झाला जर असेल तुमच्या धारणा आहे, माझी नाही आहे. मी तुम्हाला जे कारण दिले तेच कारण आहे. ठीक आहे मार्जिन कमी जास्त झालं असतं पण आमच्या जागा 30च्या वर हे महाराष्ट्रामधून एनडीएची आलेच असते. तुम्ही जर हे फॅक्टर्स बघा ना, हे फॅक्टर्स तुम्ही बाद करा. काही फॅक्टर्स एवढे महत्वाचे त्या इलेक्शनमध्ये ठरले आणि ते 10, 15, 20 दिवसाच्या कालावधीमध्ये महिन्याभरामध्ये आम्ही ते लोकांना कन्व्हिन्स नाही करू शकतो. पण तुम्हाला असं वाटत नाही की आता जे सरकार करत आहे ती एक नी जर्क रिॲक्शन म्हणून घेतली जाईल की अरे निवडणुकीत आपला परफॉर्मन्स खराब झाला, आता पटापट या योजना जाहीर करा आणि देन मतं घ्या, असा इम्पॅक्ट होईल असं वाटत नाही तुम्हाला त्या गोष्टीचा? साहिल, कारण साहिल एक मिनिट, मला तुमचा प्रश्न समजलेला आहे. अख्खा भारताच्या कुठल्याही राज्याच्या देशाच्या निवडणुकीमध्ये आणि कोणताही पक्ष असो त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून लोकांच्या जनहितामध्ये स्कीम्स दिल्या आहे की नाही, फायदा लोकांचा केला आहे की नाही, या भारताच्या इतिहासामध्ये सगळ्या पक्षांनी सगळ्या राज्यामध्ये आणि केंद्रात सुद्धा. आम्ही सरकारमध्ये होतो 2009 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, 2008 मध्ये कर्जमाफी केली की नाही शेतकऱ्यांची, त्याचा फायदा युपीएला 2009च्या लोकसभेमध्ये मिळाला की नाही, सरसकट कर्जमाफी केली. इलेक्शनच्या आधीची होती. हो तो आधीचीच होती ना, तो आता आधीची योजना आहे ना. असा नाही आहे. तुम्ही बघा सिलेक्टिव्हली प्रश्न विचारणार तर नाही होणार. इट इज नॉट सिलेक्टिव्ह. तुम्ही नाही सिलेक्टिव्हच आहे. इट लुक्स लाईक दिस. एक मिनिट, कर्नाटकमध्ये आता काँग्रेसची सरकार स्थापन झाली मागच्या वर्षी, त्याच्या आधी त्यांनी स्कीम्स दिल्या की नाही, तेलंगणामध्ये दिले की नाही, बाकीच्या मध्य प्रदेशमध्ये बीजेपीने दिले की नाही, बीजेडीने दिले की नाही, सगळ्या डीएमकेने दिले की नाही. अख्खा देशामध्ये प्रत्येक सरकारची हे जबाबदारी बनते की जितकं त्यांच्याकडून शक्य आहे लोकाभिमुख त्यांनी योजना द्यावी. आज या महाराष्ट्रामध्ये मागच्या बजेटमध्ये आणि योग्य रीतीनं सरकारच्या तिजोरीवर भान ठेवून, असा नाही की बेजबाबदार बेछूट पैसे कोणाला लोकांना द्यायचे निवडणुकीत निवडून येण्यासाठी. तुम्ही लाख म्हणा, मी तुम्हाला आकडेवारी सहित सांगू शकतो, तुम्ही अभ्यास करा की रिस्पॉन्सिबल मॅनेजमेंट करून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ असो, दर महिन्याला शेतकऱ्यांची 7,000 कोटी दर महिन्याला. तुम्हाला काय पोट दुखते? नाही, आम्हाला नाही दुखत. सरकारनी योग्य रीतीनं जर विचारपूर्वक लोकांच्या भल्यासाठी जर योजना आणली, दुसऱ्यांनी आणली असती तर तुम्ही काय केलं असतं? त्यांना प्रश्न विचारला असता. बरोबर आहे ना, जे देतो त्यांनाच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागते. जे देत नाही, पूर्वी लोक कामच करत नव्हते, मंत्रालयातच जात नव्हते, करोनाच्या आड घेऊन सगळ्यांनी पडद्याच्या आड घेऊन काम केलं नाही, ते तुम्हाला चालते. आणि इथे सरकार काम करायला निघाली आहे. सरकारने यापूर्वी पण अनेक काम चांगले केले आहे,
पण त्याच्या म्हणजे वाजागाजा नाही झाला. आता निवडणूक जवळ आली म्हणून तुम्ही लोकांनी त्याचा म्हणजे तुम्ही म्हणजे नॉट ओन्ली यू, विरोधकांनी हे वाजागाजा सुरू केलं. नाही आपण मला एक आज आम्ही कुठे जातो, शेवटी हा प्रश्न लोक किती समाधानी आहे. आज शेतकऱ्यांना ही काय आजची मागणी आहे का? शेतकऱ्यांना वीज बिल माफ झाले पाहिजे किंवा आम्हाला वीज महाग पडते, दिवसात आम्हाला वीज मिळाली पाहिजे, हे प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. आज जर तो सोडवलं तो काय चूक केली का? आता त्याच्यात फक्त टायमिंगच बघत बसणार का तुम्ही? इतरांनी केलं तेव्हा तुम्ही कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये की इतर राज्य मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनी नाही केलं का? राजस्थानमध्ये इट इज इनएव्हिटेबल. काही झालं, निवडणूक जिंकायची असेल तर हे करावं लागेल. नाही जिंकायचा असा विषय नाहीये. पण लोकांना आवडणारी काही की लोकांचा भला करण्यासाठी ज्या स्कीम कधी ना कधी तो येणार की नाही. आणि आता ही स्कीम आता आमची सरकार परत आल्यावर 5 वर्ष आम्ही टिकवणार की नाही हा विषय आहे महत्वाचा. नाही, प्रश्न अजून भरपूर निघतायत. मला हे पण विचारायचं, मिलिंद खांडेकरांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, पण मला हे विचारायचं की लोक पण विचार करतात की योजना नक्की दिली कोणी? म्हणजे मदतीचा हात एकनाथ इकडनं योजना आली आहे की दादांच्या वाद्यामुळे योजना आली आहे? कन्फ्युजन. हू इज द ओनर ऑफ दिस स्कीम? महाराष्ट्राची महायुती सरकारची ही स्कीम्स आहे. ही ओनरशिप स्कीमची सरकारची असते आणि सरकारमध्ये असलेले सर्व घटक पक्षांची असते. ही काय एक पक्षाची किंवा एक व्यक्तीची स्कीम नाही. पण एवढंही खरं आहे की एक चांगला अर्थमंत्री म्हणून अजितदादाची या महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. आणि जर त्यांनी बजेट दिलं आणि बजेटमध्ये स्कीम दिली तर एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की दादाचा वादा हे पक्का आहे आणि महाराष्ट्राच्या तळागाळातला माणसाला भरोसा आहे. दादा प्रमोशन, आमच्या दादा जो बोलतो तो करतो. सो दादा प्रमोशनचा विचार करतायत की आता अर्थमंत्री झालो, 10 वेळा बजेट दिला, आता प्रमोशन झालं पाहिजे, मी स्कीम आणली आहे आणि मला आता दादांचा वादा आहे तर मला पुढचं एक स्थान मिळालं पाहिजे ना, वन स्टेप वर. बघा, सगळे राजकारणामध्ये जे आलेले आहे ते पहिलं आमचं दायित्व आहे की लोकांची सेवा करणं किंवा विकास करणं, हे आमचं पहिलं दायित्व. त्याच्या पलीकडे माणसाला प्रत्येकानं प्रगती पाहिजे. तुम्ही काही साहिल जोशी खाली ग्राउंडचे रिपोर्टर राहणार की एडिटर की वरच्या एडिटर पर्यंत जाण्याची तुमची पण इच्छा असेल की नाही? ना सर, मी झालोच आहे. नाही, पण तो झालेच ना. तो प्रत्येक म्हणूनच एडिटरच्या वर म्हटलं मी. म्हणजे अजून तुम्ही दररोज राजदीपला रिप्लेस करून तुम्ही पण इच्छा ठेवू शकतात. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह असलंच पाहिजे. विदाऊट अँबिशन, विदाऊट सर्टन गोल यू विल नेव्हर वर्क हार्ड. तुम्ही जोपर्यंत लक्ष मोठा ठेवणार नाही तुमच्या समोर कधी तुम्ही प्रगती करणार नाही. आणि म्हणून एव्हरीबडी आता किती आणि कोणाला काय मिळेल कधी मिळेल त्याच्यामध्ये नशिबाचा पण काय भाग असतो. हीच ती वेळ. मी एक नाही तुम्हाला 10 दाखले देऊ शकतो. हीच ती वेळ. देवेगौडा साहेब माझ्या घरी आले 7 दिवस अगोदर हे म्हणायला की पवार साहेब दिल्लीमध्ये की तुम्ही पंतप्रधान व्हा, तुम्ही काँग्रेसचं नेतृत्व घ्या. 7 दिवसाच्या नंतर ते काही शक्य झालं नाही आणि देवेगौडाच पंतप्रधान होऊन आमच्या घरी आले. तो असं म्हणजे किती इथे महाराष्ट्रामध्ये किती ऍक्सिडेंटल चीफ मिनिस्टर झालेत, किती लोक म्हणजे कशी नशिबाचा खेळ आहे बाबा. आणि किती चांगले लोक अजून बाहेरच आहे अजून. सर 2022चं उदाहरण देताय तुम्ही ऍक्सिडेंटल प्राईम? नाही, ऍक्सिडेंटल 22च्या नाहीये, 22च्या नाही. 22 कोणी दादा म्हणाले ना की सांगितलं असतं तर मी चालू असतो, मला ठीक आहे, मला माहिती असतं तर मुख्यमंत्री. ते त्यांनी असं म्हणजे थोडा इन अ लाइटर वेन ते बोलले, असं काही त्यांना. बघा, मी तुम्हाला सांगतो, माणसानं आपलं कर्तव्य ते करत राहायला पाहिजे, काम करत राहायला पाहिजे. आणि प्राथमिक आमची जबाबदारी, आणि जे खास करून सरकारमध्ये असलेले लोक आहे त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून, महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करूनच काम केलं पाहिजे. प्रत्येक घटकासाठी केलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि तो अजितदादा आणि आमच्या पक्षाकडून ते होत राहणार आहे. आता राहिला भाग मुख्यमंत्री बनो की हे बनो, हे मी तुम्हाला आजही सांगतो, नशिबाचा खेळ आहे. कोणाला माहित नव्हता की एकनाथजी बनणार आहे. 2 वर्ष अगोदर त्या बनल्या अगोदर कोणाला त्यांनाही माहित नसेल. प्रसंग आला, काही परिस्थिती निर्माण झाली, ते बनले. चांगली गोष्ट आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे.
आता येणारा काळच ठरवेल. आता मी काही निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत, आम्ही काही इच्छुक आहोत असं मी म्हणत नाही. म्हणजे तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे ठरलेलं नाही महायुतीचा. दॅट महायुती विल डिपेंड आफ्टर द इलेक्शन. हो, तर बरोबर आहे ना, बरोबर ते आहे ना? सगळीकडे तसंच असतो. महाविकास आघाडी का बोलत नाही? ते आम्ही विचारणारच वर्षात. विचारा ना तुम्ही. ते कालच बोलले, काँग्रेस पण बोलली की आमचा नेता कोण त्या नंतर आम्ही ठरवू. तुमच्याकडे existing chief महाविकास minister आहे. आघाडी नाही, आता आमच्याकडे तर आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्येच इलेक्शन जाणार आहोत मे ना. नॉट नेसेसरी की नंतर तेच राहतील नाही राहतील. ते मी एकटा कोण ठरवणार आहे? माझा पक्ष एकटा नाही ठरवू शकत. भारतीय जनता पार्टी आहे, सर्वात मोठा पक्ष आहे, सगळे बसतील. एकनाथजीच्या बद्दल सगळ्यांचे एकमत असेल तर आमच्या सहर्ष आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करू. दादांबद्दल सुद्धा असू शकतं. झालं तर उत्तमच आहे, पण आता आम्ही काही त्याबद्दल तुम्ही जे आम्हाला आमच्यामध्ये जे वादावादी निर्माण करण्याच्या, कॉन्ट्रोवर्सी निर्माण तर फक्त करण्याच्या प्रश्न जे तुमचा विचारतो. चांगला प्रयत्न आहे, पण आम्ही त्या तुमच्या ट्रॅपमध्ये फसणार नाही. ठीक आहे, खांडेकर. नाही, वादावादीचा प्रश्न नाही प्रफुल्लभाई. माझा प्रश्न असा आहे की निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्ष जे आहे, ज्याचे 2 गट म्हणा, 2 पक्ष म्हणा, ते एकत्र येऊ शकतात का? पहिली गोष्ट, आता हे निवडणुकीत काही होणार नाही ना. आता ठरलेली आहे 2 लाईन बरोबर ड्रॉन आहे, एक महायुती, एक महाविकास आघाडी. आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता आम्ही महायुतीमध्ये राहणार. आता पलीकडच्या पुढच्या या देशामध्ये किती घडामोडी झालेल्या आहेत, किती पक्षामध्ये काय काय घडलेलं आहे. भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, अनेक पक्षामध्ये काय काय एवढ्या वर्षात घडलं असेल. वेळ प्रसंग नंतरचा विषय आहे. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकदम भक्कमपणे आम्ही उभे आहोत आणि आमच्या आज मोदीजीवर विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व महाराष्ट्रामध्येही इन टर्म्स ऑफ नंबर आहे, ते आपल्याला मान्य करावं लागेल. यू मिस शरद पवार. यू मिस शरद पवार. ही वॉज युअर मेंटर. शरद लाईक अ पवार साहेब, मी जाहीरपणे अनेक वेळा सांगितलं आहे, मी पार्लमेंटमध्ये पण बोललो, माझे लीडर आहे. माझे लीडर प्रश्नच नाही. ही ते फार म्हणजे मोठे नेते डू यू आहे. मिस हिम? का नाही? यू मिस टॉकिंग टू हिम? तुम्ही का त्यांच्याशी- नाही? का नाही? मी भेटतो ना, पार्लमेंटमध्ये माझी भेट होत असते. पण आता मनात थोडंसं खटास आहे. सुप्रियाताईची भेट होत असते. त्याचा अर्थ हे नाही आहे कुठे- की मी काही, बघा, मी तुम्हाला एक माहित आहे साहिल, थोडा माझ्याबद्दल तुम्हाला जाणकारी आहे आणि महाराष्ट्राला पण आहे की मी माझी एक स्टाईल राजकारणाची अतिशय वेगळी आहे. मी संयमी माणूस आहे. मी ग्रेस डेकोरमच्या पॉलिटिक्स केलेलं आहे. मी कधी ते खालच्या पातळचा, माझ्याकडून ते मला एकतर बोलताच देत नाही आणि मी बोललो तर शोभणार पण नाही. लोकांना माहित आहे प्रफुल्ल पटेलचा एक वेगळा आहे. आम्ही आमच्या जे डिग्निटीच्या पॉलिटिक्स आहे तेच करत राहणार. पण पॉलिटिशियन तर आम्ही आहोतच. नाही, आता पॉलिटिशियन डझंट मीन की आम्ही काही एकदम सगळंच म्हणजे जाओ जाओ जाओ. काय आहे, मिलिंद खांडेकरनी जे विचारलं ते तुम्ही एकत्र याल का वगैरे. आय रिमेंबर 2004 मध्ये जेव्हा साहिल, मी पहिले 1999चं सांगतो प्रफुल्लभाई. एक्झॅक्टली. मी त्यावेळी होतो काँग्रेस अच्छा, पक्षात. 99 काय झालं? नाही, आम्ही 99 काँग्रेसमध्येच होतो ना. नाही, तुम्ही काँग्रेस सोडून पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला. जबरदस्त दोघांची लढत झाली आणि निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. म्हणजे जसं आता होतंय अजित पवार वर्सेस शरद पवार, तसंच जवळपास 25 वर्षापूर्वी चित्र होतं. ती परिस्थिती त्या काळातली वेगळी होती. आता उद्धव ठाकरे बनलेच ना मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमच्या वर्षाताईच्या पार्टी बरोबर. पर्सनल झालं. आमच्या बरोबरही होते, आम्ही होतो आता त्यावेळी. वैयक्तिक नाही, पण थोडंसं तुम्ही जे म्हणाला त्याचा आणि अमोर समोर कोणाची लढाई मुंबईमध्ये असायची? मुंबईच्या लोकांना विचारतो मी. आम्ही तो ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी मुंबईमध्ये कमी असायची, पण जे महाराष्ट्र मुंबईमध्ये काँग्रेस पार्टी आणि शिवसेनाची अमोर समोर लढाई व्हायची, त्या लोकांनी एकत्र आले. तर राजकारणामध्ये अशा गोष्टी अनेक घडलेल्या आहेत. पण आजच्या विषयी जर तुम्ही बघा, प्रश्न आजचा आहे बरोबर. आता काल्पनिक प्रश्न आणि काल्पनिक उत्तर देण्यापेक्षा आज आम्ही भक्कमपणे महायुती बरोबर आहोत आणि लढणार आहोत महाविकास आघाडीच्या विरोधात. निवडणुकीनंतर येऊ शकताय का? आता ते काल्पनिक प्रश्न, काल्पनिक उत्तर. लास्टली सर, कारण आपल्याकडे वेळ संपत आलेली आहे, तुम्ही मान्य केलं की तुम्ही सीट तुम्हाला लोकसभेमध्ये मनाप्रमाणे मिळालं नाहीत,
तुम्हाला जास्त मिळायला हव्या होत्या. विधानसभेला तुमचा किती सीटवरती दावा असणार आहे? आम्ही सीटच्या नंबर आकडेवारीवर जाणार नाही, पण आमची एकच विनंती आहे आणि सूचना पण आहे आमच्या मित्रांना, आम्ही ऑलरेडी केली आहे की यावेळी जरा योग्य, जिथे ज्यांची ताकद, जिथे ज्यांच्याकडे चांगला उमेदवार, त्याप्रमाणे हिशोबाने आपण जर सीटचं डिस्ट्रीब्युशन केलं तर डेफिनेटली महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार परत आल्याशिवाय राहणार नाही. आता हे बघा, कम्फर्टेबल आता तुमचा नंबर काय आहे? 70, 80, 60? भुजबळ म्हणाले 80 सीट्स पाहिजेत आम्हाला. कोणी काय म्हटलं, ठीक आहे ना, आमचे ते मोठे नेते त्यांनी बरोबर आहे, प्रत्येक पार्टी आपली एक विश लिस्ट, एक आपल्याप्रमाणे जे काही योग्य नंबर असेल ते तुम्हाला एकनाथ मागणार. तुम्हाला एकनाथ शिंदेना जेवढ्या सीट दिल्या जातील ऍटलीस्ट तेवढ्या तरी सीट, इक्वल नंबर ऑफ सीट्स जे एकनाथ शिंदेना दिल्या जातील तेवढ्या तरी तुम्हाला हव्या. असं आहे, मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनाकडे असलेल्या 18 जागा होते, 18 पैकी 14 खासदार शिवसेनाचे शिंदेसाहेब बरोबर गेल्यामुळे ती जागा त्यांना मिळाली पाहिजे, ही एक म्हणजे एक निकष सारखा बनवला होता की जे सिटिंग आहे त्यांना देऊन टाका, काय हरकत नाही. आणि हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडा म्हणजे एकमेकांचा सिटिंग माणूस असल्यामुळे दुसरा वेगळा उलटा परिणाम होता कामा नये, ही एक लार्जर थिंकिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला होता. पण थोडं मी अजूनही सांगतो की आम्ही थोडं चुकलो. जर राईट जागा, राईट व्यक्ती आणि राईट पार्टीला जिथे ज्यांची ताकद होती दिलं असतं तर डेफिनेटली महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिणाम तुम्हाला 19 आणि काही 31च्या 30च्या किंवा 17-30 जे काही नंबर होता त्याचा दिसायला मिळाला नसता. प्रफुल्लभाई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मुंबई तकच्या प्लॅटफॉर्मवर आलात. आम्ही बघतोय की दादांनी आपला रंगच नुसता बदलला नाहीये, थोडेसे ते हसतायत, खेळतायत. हा खूप मेजर बदल त्यांच्यामध्ये घडलेला बघितला. तुम्ही सुद्धा त्याला साक्षी आहात कुठेतरी. दादांना तुम्ही कधी असं बघितलं होतं हसताना? फार कमी स्माईल करतात दादा. बघा, पहिले दादा आमचे पक्षाचे अध्यक्ष नव्हते, आता दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांना पूर्ण जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. तर त्यामुळे माझा रोल सेम आहे, ते पूर्वीच्या आणि आजच्या रोलमध्ये फरक नाही आहे, पण त्याच्याकडे आता नवीन भूमिकामध्ये ते आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलं की बरोबर आहे की मी पार्टीच्या अध्यक्ष म्हणून काम करीन. हु वॉज इझियर टू हँडल, शरद पवार और अजित पवार? तुम्ही आता दोघांचेही कार्यकारी अध्यक्ष. नाही, माझी एवढी ख्याती आहे आणि माझे खांदे पण मजबूत आहे. मी दोघांच्या बरोबर जे काम केलं, जितके दिवस काम केलं, आय हॅव डन इट, प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि मी इमानदारीनं काम करतो. पण एक मी तुम्हाला सांगतो की आजच्या अजित पवार डेफिनेटली आज त्यांना पक्षाची प्रमुखांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना भान आहे आणि महाराष्ट्राचाही बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याबद्दल पहिलं पवार साहेबांचे पुतणे म्हणून होता. आज पवार साहेबांच्या जागेवर तो महाराष्ट्रामध्ये एक पक्षाचे नेते प्रमुख आहे. त्याच्यामुळे अजितदादामध्ये जे तुम्हाला फरक जाणवत आहे, जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर पडते ना त्यांच्याकडे एक काम करण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलते. आज ते जे करून राहिले ते डेफिनेटली महाराष्ट्राला आवडून राहिलं आहे आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांमध्येही खूप त्याच्यामुळे उत्साह वाढलेला आहे, मनोबळ वाढलेलं आहे. खूप धन्यवाद. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, मुंबई तकच्या मंचावरती आज त्यांनी या पर्वाची सुरुवात करून दिली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद पटेलजी. मुंबई तकच्या बैठकीमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल.